कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? फायनली आता आमच्या इकडे पाऊस पडत आहे. खूप दिवस झालं होतं पाऊस पडत नव्हता, तर आज चालू झाला आहे. चालू झालेला आहे पाऊस, खूप मोठा आहे आणि आमची गुरगुरडत आहे. आता चालू आहे भिजणं पावसामध्ये. पहिल्या पावसाचा तो आनंद घेत आहे. आता बघू शकता दोघे कसं भिजत आहेत पावसामध्ये, छत्री घेऊन आणि चालले आहेत. त्यांच्या स्कूलचा टाइम झाला आहे, मुलांना सोडण्यासाठी चालले आहे. तर त्या दोघांना भिजायचं आहे पावसात, पण तो छत्री घेऊन नाटक करत आहे. काय डोक्यावरती पाऊस पडत आहे. खूप दिवस झाले पडलाच नाही पाऊस. वाट पाहत होतो पावसाची, पण पाऊस काय नाही झाला. पण फायनली आज आला आहे पाऊस. तुमच्या इकडे पाऊस झाला आहे का सांगा कमेंट मग करून. आमच्या इकडे तर चालू झाला आहे. हे दोघांचं बघा कसं चालू आहे भिजणं. त्याला बोलत आहे मी, सर्दी होईल, चल मध्ये, चल ना आतमध्ये, चल चल आता बस. आता बस, खेळलास ना थोड्या वेळ. नाही नाही, चल आता बस. या चला मध्ये या. त्यांना पण भिजावंच वाटतं. चालू झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी रूममध्ये कुठं गळतं ते. आणि जी बाहेरची रूम आम्ही व्यवस्थित नीट करून घेतली होती, ते तर रूम सगळेच गळत आहे. सगळेच पत्रे खराब झाले होते. तर तुम्हाला दाखवते. बकेट ठेवली आहे इथं गळत आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. तिथे एक गळत आहे, ती बकेट ठेवली आहे तिथे एक गळत आहे. आणि इथं पण गळत आहे. तुम्ही वरती पाहू शकता. आता कसं दाखवू काय समजना गेलंय मला, पण इथं पण गळत आहे. हे बघा हातावर पडलं बघा टिपका मला पाहू शकता. हे हातावर पडलं आहे टिपका. तर आज कपडे काही वाळले नाहीत, तर रूममध्येच टाकले आहेत वाळायला. पावसाळा चालू झाला की हेच होतं. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा माझ्या हातावरती पाणी पडत आहे. तर असं असतं आमचं पावसाळ्यामधलं जीवन. हे असं सगळं ॲडजस्ट करावं लागतं, मॅनेज करावं लागतं. काय करणार ना. तर बघा हे असं गळत आहे इथं. तर असं होईल कधीतरी. तर तेच तुम्हाला सांगत असते की मला म्हणजे काय बोलणार आता, जाऊ द्या. तर आणखीन एका ठिकाणी गळतं, ते तुम्हाला दाखवते मी. तर ते बघा इथं पण गळतं खाली, इथं पण गळतं. वरती वेज पडला आहे पत्र्याला वरती, तर तिथं पण पाणी पडतं. दाखवते पडतं का. थेंब 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 थोडंसं पडतं ते पाणी इथं पण. हात दुखतो एका हातात मोबाईल धरून. स्टँड वगैरे नाही आता माझ्याकडे काय. तर बघू हळूहळू सगळे स्टँड वगैरे घेईल मी. तर ही झाली आमची एक रूम. आता स्वयंपाकाच्या रूममध्ये दाखवते तुम्हाला कुठनं पाणी येतं ते. पाहू शकता ही स्वयंपाकाची रूम आहे. तर या रूममध्ये कुठं गळत नाही, पण एक साईडनं भिंतीमधनं पाणी येतं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे भिंतीमधनं पाणी येतं, सगळं पाणी वरनं आतपर्यंत मध्ये येतं. जर मोठा पाऊस झाला ना तर खूप सारं असं तिथनं पाणी येतं. आणि मग आता तुम्हाला दाखवते बाहेरची रूम. तर ही पाहू शकता, ही बाहेरची रूम आहे आमची. या रूममध्ये बल्ब गेला आहे, त्यामुळं मी बॅक कॅमेरा करून दाखवत आहे. तर हे पाहू शकता, हे असं गळतं आमचं घर. हे असं आहे आमचं घर. सगळीकडनं घरामध्ये पाणी आहे तुम्ही पाहू शकता सगळी रूम सगळं वल्ल होतं. तर इथं आहेत आमचे छोटेसे मांजरीचे पिल्ले. ती बघा कशी बसली आहे तिच्या बाळांना घेऊन पावसामुळे त्यांना पण थंड लागतं. इथं पोतं टाकलं होतं, पण ती त्याच्यावरती काही बसत नाही.
तर ते वल्लीमुळं फिरत आहेत इकडे इकडे. तर त्यांच्यासाठी आता मी एक पोतं टाकते इथे त्यांना बसायला. त्यांना आता मी इथं पोतं टाकलं आहे, पण ती इकडे जाऊन बसली आहे. ये चल ये इकडं. ये 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 चल. ये ये ये. ती पण ओरडत आहे. भिजत आहेत बाहेरच्या रूममध्ये ते पण. हे बघा किती छोटंसं आहे, थंडीमध्ये काकडत आहे बघा. मला पण खूप वाईट वाटतं, काय करणार ना मी तरी आता. ये 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 चल. ये ये चल. ये ये ये. तर त्यांना इथं टाकलं आहे आता मी पोतं. ह्या पोत्याने त्यांना गरमी लागेल. तर बघा हे भिजलं आहे पोतं, पूर्ण वल्ली होती. बस तिथे खाली. हां बस बस. तर आता एक पिल्लू इकडं कुठं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान घेऊन बसली आहे ना ती तिच्या पिल्लांना. कशी माया करते बघा. कसं असतं ना, त्यांना बोलता येत नाही बघा कसं. मला खरंच खूप वाईट वाटतं. बाहेरची रूम आमची पूर्ण वल्ली होते, तर ते बाहेरच्या रूममध्येच असतात आमच्या. जर आता इथं जास्तच त्यांना ओलं वाटायला लागलं त्यांना. तुम्ही पाहू शकता 3 पिल्ले आहेत तिची. आता एक पिल्लू तिकडे गेला आहे, ते ओरडत आहे म्हणून तिला बघा ती आता लगेच जात आहे. त्या पिल्ल्याचा आवाज येत आहे. कशी माया करते आपल्या मुलांना. हे बघा तिचा तिकडंच आवाज आहे पूर्ण त्या पिल्ल्याकडं. कुठे गेला आहे ते हुडकत आहे आता. तर मी बघते आता ते पिल्लू कुठं आहे ते. मग तुम्हाला दाखवते कुठं गेलं आहे ते पिल्लू. शकता हे पिल्लू इथं बसलं आहे, हे बघू शकता. तर ते माझ्या हातातच येत नाही, ते घाबरलं आहे. तर आता मी या पिल्ल्याला ते आतमध्ये जात आहे. मग ते इकडं सामान ठेवलेलं आहे, ते काढता येत नाही बाजूला. हे माझं पिल्लू रडत आहे म्हणून आली आता मी बाहेर. त्यांना पोतं वगैरे टाकून दिलं आहे त्या मांजरीला आणि तिच्या पिल्लांना. तर तिला काय आम्ही पाळलं वगैरे नाही. दरवेळेस तिचं हेच ठिकाण आहे. आमच्या इथंच तिचे पिल्ले होतात. दरवेळेस पिल्ले होतात. थोडेसे मोठे झाले ना मग ती घेऊन जाते दुसरीकडे. पण बरोबर पिल्ले व्हायच्या टायमाला आमच्या घरामध्येच तिचे पिल्ले होतात. तर मला पण खूप वाईट वाटतं की काय. बोल तुझं काय म्हणणं आहे, बोल. काय तिचं आहे का आधी. तिचं चालूच असते ते, मला काम करताना बोलताना. बोल काय म्हणते, काय म्हणते, बोल बोल काय म्हणते. काय म्हणते. शर्ट नीट कर. येते का तुला तसं. दादा घेत नाही तुला, दादा घेईन नाही. तो बसलाय बाहेर तिथं पाऊस बघत. बघू शकता तुम्ही बाहेर, बघू शकता पाऊस चालूच आहे बाहेर. तिचं शर्ट नीट कर. येऊ शर्ट नीट कर तुझं. तर हा बसला आहे बाहेर पाऊस बघत. आता ती झोपीला आली आहे, तिला झोपवते मी. झोप आली, तिला झोपवते. पडशील ना, पडशील ना, लागल ना. नाटकं करतो काय. शांत बस, शांत बस. चल होमवर्क कर, होमवर्क कर. चल अभ्यास म्हणलं की नको वाटतं अभ्यास. काय झालं. उद्या का, आज का नको, आज का नको. घे अभ्यासाला चल लवकर. आज कर, आज थोडा कर, उद्या थोडा कर. उद्या सुट्टी आहे त्याच्या स्कूलला, त्यामुळे तो म्हणत आहे उद्या करतो म्हणून. तर पाऊस आणखीन चालूच आहे बाहेर. थंड वातावरण आहे. पाऊस पण पडणं गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या पेरण्या वगैरे व्हायच्या राहिल्या आहेत आणखीन त्याच्यासाठी. दात बघा त्याचे, दात बघा कसे आलेत बघा त्याचे दात. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी जे व्हिडिओ टाकत आहे लॉंग व्हिडिओ, तर त्याच्यावर आता कसं आहे, माझं चॅनल आता नवीनच आहे म्हणावं लागेल मला, 3 महिने झाले आहेत काढून. तर जे आता व्ह्यूज येत आहेत माझ्या लॉंग व्हिडिओला, तर ते मला समाधान वाटतं त्या व्ह्यूजमधनं. तर असंच तुम्ही कायम माझ्या व्हिडिओवर प्रेम करत चला आणि मला सपोर्ट करत चला. सर्दी झाली, पावसात भिजला बघा तो, मग पावसात भिजलाय त्याला लगेच बघा शिंका येत आहेत, सर्दी झाली त्याला लगेच. असं पावसात भिजायचं, मग सर्दी झाली, खोकला झाला की मग म्हणायचं आज सुट्टी घेतो, शाळेला सुट्टी घेतो. त्याचे नाटकं ते चालूच असतात सारखं. तर थँक्यू यूट्यूब फॅमिली, तुम्ही मला इतका छान सपोर्ट करताय. तर तुमचा सपोर्ट असंच कायम ठेवा माझ्यावरती. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो बाय करत आहे बघा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बघा तो मारलो तो बाय करताना, त्याची मस्ती चालूच असते. सॉरी लागलं ना मला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वजण, पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये काळजी घ्या.